प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आला आहे की मनसेतर्फे राजूभाऊ 2012 पासून हा शिक्षण भरती बंद झाले आहे. नेमकं काय प्रकरण आहे? आज प्रेस कॉन्फरन्स घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालार्थ आयडी घोटाळा आणि शिक्षक भरती घोटाळा झालेला आहे. त्याची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. परंतु पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये शालार्थ आयडी घोटाळा झालेला आहे आणि शिक्षक भरती घोटाळा झालेला आहे. आणि चांदा शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे जवळपास 22 लोकांचे जे आहे बोगस शिक्षक भरती झालेली आहे. जेव्हा की 2012 नंतर शिक्षक भरतीवर पूर्ण बंदी आलेली होती. अशात 2017 मध्ये 22 शिक्षकांची भरती करण्यात आलेली आहे. हा एक प्रकारे मोठा घोटाळा आहे. आणि त्याच्यामुळं या चांदा शिक्षण प्रसारक मंडळाची आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्थांची जी आहे एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे. चांदा शिक्षण प्रसारक जे मंडळ जे आहे त्याच्या माध्यमातून जे शाळा कॉलेज जे चालवल्या जात आहे तिथे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. याच्या अगोदर 100 कोटीपेक्षा मोठा भ्रष्टाचार यांनी शिक्षक शिक्षकेतर भरती प्रकरणी जे केलेला होता. अशा प्रकारचा आमचा आरोप होता. तशा प्रकारची आमची जी आहे मागणी शासनाकडे प्रलंबित आहे. अशातच जे आहे आता शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सुद्धा आणि शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये सुद्धा चांदा शिक्षक प्रसारक मंडळाचे 22 लोकांची नावं समोर आलेली आहेत. आम्ही पुराव्यासह पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं एका 17 वर्षीय चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून जे जनता करिअर लॉन्चर चालवल्या जात आहे तिथं 17 वर्षीय मुलाला आत्महत्या करावी लागलेली आहे. आणि फक्त हे गोरगरिबांच्या मुलाचं शिक्षण जे आहे महाग करून धनदांडग्यांचं शिक्षणाची व्यवस्था हे लोक करत आहे. आणि भ्रष्ट मार्गाने बोगस भरती करत आहे. त्याच्यामुळं ह्या शिक्षण संचालकासह जे आहे शिक्षण अधिकाऱ्यासह आहे या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सचिवावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. यावेळी आमचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनित विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी काळपांडे हे माझ्यासोबत आहे. भाऊ, आपण सुद्धा यापूर्वी सुद्धा पेन्शन धारकांना घेऊन सुद्धा आपण प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलाय. नेमकं काय प्रकरण आहे? हा शिक्षण प्रसारण मंडळ हा 1965 पासून तर 1990 पर्यंत जे आहे ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये भ्रष्टाचार होत आहे म्हणून शासनातर्फे जे आहे एक प्रशासक नेमून जे आहे कारभार चालत होता. त्याच्यानंतर जे आहे डॉक्टर अशोक जीवतळे यांच्याकडे कारभार आला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला. अनेक शिक्षक शिक्षकेतर लोकांची जे बेकायदेशीरपणे भरती करण्यात आलेली होती. आणि जे सेवानिवृत्त जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा तशा प्रकारचा आक्षेप घेतलेला होता. तशा प्रकारची नावं जाहीर करण्यात आलेली होती. परंतु तरीही कुठल्याही प्रकारची जी आहे कारवाई त्यांच्यावर झालेली नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीमध्ये अग्रेसिव्ह. भाऊ, आज जे प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलाय आपण या शिक्षक भरतीमध्ये अनुकंपाधारक किती आहे असे लोकांना काही आढळून आलंय? आणि अनुकंपाधारक जे आहे त्यांची जे आहे त्यांना सेवेमध्ये रुजू करण्यात आलेलं नाही. अनुकंपाच्या नावावर जे आहे दुसरे लोक भरती करण्यात आलेले आहे. स्वतःच्या अनेक लोकांना सेवानिवृत्ती व्हीआरएस करायला लावलं आणि त्याच्या नावावर दुसऱ्या लोकांना भरती करण्यात आलं. अशा अनेक गैरमार्गाने जे आहे शिक्षक भरती इथं झालेली आहे. त्याच्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल. भाऊ, आपण शिक्षण विभागाकडून का आश्वासन भेटलंय? आपण शिक्षण विभाग काहीच करायला तयार नाही. आम्ही माहितीच्या अधिकारात जे माहिती मागितलेली ते माहिती सुद्धा बरोबर देत नाही आहे. आणि कुठंतरी शिक्षण विभाग आणि ह्या शैक्षणिक संस्था ज्या आहे आपसामध्ये मिळून जे आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे. आणि म्हणून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे पण हिवाळी अधिवेशनामध्ये आपण हा मुद्दा मांडावा, अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे.